ऐका ना आपण इकडे चाळीच्या मीटिंग साठी जमलं. हो. आपला मीटिंगचा विषय आहे की आपल्याला नवीन कमिटी निवडायची. तर आपलं यावेळेचं अध्यक्षपद आपण कोणाला द्यावं असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाने कळू आपलं मत. ऐका, माका काय वाटतं माहिती आहे बघा, गेली काही वर्ष उपेंद्र मस्तपैकी त्याची कामगिरी बजावला बरोबर, पण आता कोणतरी नवीन कोणतरी निवडूया आपण. पण मला असं वाटतं की माधवला एकदा संधी देऊन बघितली. बरोबर. कोणते पदावर नसतं ना ते चाळीसाठी एवढं झटत आहे ना, पदवायला तू लय काम करील. माझा ऐका, मला नक्कीच आवडेल, हरकत नाही काही, पण मला ह्या गोष्टीचा अनुभव नाही. बरोबर त्याचं म्हणणं की अनुभव नाहीये, बरोबर, पण उपेंद्रकडे पण नव्हता अनुभव, त्याने सुद्धा केलंच ना. तो करेल तुझा मदत. आणि सुजित पण आहेच की, काय करेल तो. पण तरी पण मी थोडा विचार करेन ना, मगच कळेल. नमस्कार. सकाळी 7च्या बुलेटिन मध्ये सर्वांचे स्वागत. बातम्यांच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी. आज सकाळी 6:30 वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादांनी केलेल्या या बंडामुळे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना मोठा हो घेतलंय, सगळं घेतलंय बाय. सुजित. हा उपेंद्र बोल. अरे चल, कामाला सुरुवात करायला हवी. हा आलोच 5 मिनिटात. ये लवकर ये. तुझी मुली दडदडणाऱ्या नभा. माधव, हा खत घेऊन ये. हा रजिस्टर नाही आणलंस? रजिस्टर ते कशाला? मला कामाचा अनुभव आहे, मी समजावतो तुला. बरं. आणि काय रे, चाळीमध्ये माझ्याबद्दल धुसफूस चालू आहे. कुणी बोट वगैरे तर नाही उचलणार? नको लक्ष देऊ, मी आहे ना, मी करतो सगळं हँडल, कोणी काय बोलणार नाही. अभिनंदन. धन्यवाद. ठीक आहे, तू बोलते तसं झालं तर बरंच आहे. होणार, तसंच होणार. शेवटी अनुभव बोलतो. आणि वळूया एका महत्त्वपूर्ण बातमीकडे. महाराष्ट्र राज्यात एक मोठा भूकंप आलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन. महाराष्ट्राच्या राजकारणात अखेर पवारांनी मारली बाजी. शरद पवारांनी अजितदादांचं बंड मोडून काढताच अजितदादा पुन्हा परतले आणि अवघ्या तुला आमच्या सोबत बघून सगळे चकित होणार आहे. महाराष्ट्र राज्यात हो ना, त्यांची जिरवायची होती म्हणून तुमच्या सोबत आलो. अभिनंदन. धन्यवाद. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी म्हटलं आम्हाला मुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली. पाण्याचं काय झालं? पाणी नाहीये 2 दिवस. वहिनी, आता पाण्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही सगळं बघू. नाही, फक्त बोलू नका, खरंच बघा. वहिनी, करतो सगळं, काय काळजी करू नका. काय माधव, तुम्ही हा, पुन्हा बोलायच्यात पाणी आलेलं असेल. ए वन्या, सिलेंडर आण रे. काय रे माधव, हे घे. मेंटेनन्सची फाईल मिळाली का? 650. माझ्या घरीच आहे. हो, केवढी महागाई. ते लवकर चाळीचे प्रॉब्लेम चल का येतो. बाय. ऐका, संध्याकाळी लवकर घरी या, दवाखान्यात जायचं आपल्याला. हा, काही लागलं तर फोन कर. बाय. व्हेरी गुड. चेक करतो मी आणि सांगतो. बाळा, तू पहिल्यांदा चेक करून घे. माधव, ते मेंटेनन्स वाढवायचं आहे पुढच्या महिन्यापासून. सगळ्यांना सांगून ठेव आणि बोर्डवर पण लिही. हो साहेब, अहो आधी एवढा मेंटेनन्स घेतलाय, त्यातून काही कामं झालेली दिसत नाहीत आणि एक्स्ट्रा मेंटेनन्स. हा, मीटिंग मध्ये बोल. डोळे फुटले नाहीयेत माझे. घरात काय चालू आहे काय नाही चालू आहे मला समजत नाही का रे? हा, तुमची नेहमीची वागणूक, नेहमीचे टोमणे कळतायत मला. अशीच जर वागणूक द्यायची असेल ना तर मला माझा हिस्सा द्या, मी निघतो. ए नाथ, तुला निघायचंय ना, चल निघ. हिस्सा वगैरे काही मिळणार नाही. हिस्सा का नाही मिळणार? प्रॉपर्टी पेपरवर माझं पण नाव आहे. कुठलं प्रॉपर्टीवर? कसलं नाव? कसलं नाव काय घ्यायचं, कसं ना, कशी प्रॉपर्टी घ्यायची नाही मला माहिती आहे. चल, शिकू नको. चल जा. काय शिकवू नको, सगळ्या गावाला माहितीये काय शिकवायचं ते. हे बघ, तू मोठ्या भावाशी बोलतो. अरे मोठ्या भावाचं काय केलं तू? जगाला माहिती. ए पोरांनो, काय ते निघाय तू. 2 गुंठे जमीन तुम्हाला न सांगता विकली. ती माझ्या नावावरची होती म्हणून मी
हा पण माझ्या वाट्याचं का खातोस? ए बाबा, मी तुझ्या जमिनीत काय खातो? अख्ख्या जगाला माहिती माधवला काय कळलं खाल्लं पाहिजे. काय नाही ते. तो घरातला घरातल्या मोठा आहे दोन-चार ना, गोष्टी त्याने काय समजायला समजून लागलं, घेतलं स्वतःला मोठा पाहिजे. शाणा समजायला लागलं का रे? नाद पण तसाच आहे मी पण ग. काही कमी केलं नाही घरासाठी. जाऊ दे, मला मी काय डाळ माहिती, टाकून मला येते. हिस्सा द्या, मी निघतो. ए, हिस्सा वगैरे काही मिळणार नाही. सर्वांचं चल, निघ, चल, पुन्हा चल. मला कचरा करू नको रे. राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता व्यक्त होती. ए मन्या सिलेंडर कारण आण. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे वरिष्ठ बडे नेते काही आमदारांसह बाप रे, नॉर्थ 1050. काय करायचं रे बाबा गरीबाने? 1060. ओ, माहिती काय रे, आहे, काय माहिती झालं? आहे. सुट्टे अरे नेहमीची आहे रे ती प्रॉपर्टीवरून भांडणं. नको काळजी करू, मी आहे ना, आपण बघू काहीतरी. ठीक आहे आता तू म्हणतोयस तर अरे भांडणं काय होतच असतात, पण त्यातून काहीतरी मधला मार्ग शिवसेना शोधायला हा पाहिजे ना. पक्ष म्हणून विधिमंडळात आपल्याला वाचवायचा असेल, शिवसेना या पक्षाची पुढची वाटचाल करायची असेल, महाविकास आघाडी सरकार वाचवायचं असेल, तर उद्धव ठाकरे नेमकं काय करणार? उद्धव ठाकरे यांची या सगळ्याबाबतची भूमिका नेमकी काय आहे? ते सरकार वाचवण्याचा प्रयत्न करणार की महाविकास आघाडी सरकार या पेचप्रसंगातून तरू शकणार नाही? नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी थोड्याच वेळापूर्वी पार पडला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची अभिनंदन. आणि देवेंद्र फडणवीस धन्यवाद. यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे ओ, भाऊजी, पाण्याचं काय? मुख्यमंत्री अहो आता ग्रामपंचायतीत त्याचीच मीटिंग होती, पाऊस पण पडला नाही, करणार काय ना. अहो, किती दिवस पाण्याची वाट बघायची? कचरा पण पडलाय 2 दिवस. हे बघा, तिकडे अहो, कचरा नाही. बघा. त्या कचऱ्यावाल्याच्या घरातले पडलेत आजारी, हो आम्ही तरी काय करणार? होईल, 2 दिवसात कंटाळा होईल, मला सांगून नका काळजी करू. सारखं चल रे. सारखं तेच बोलतात. कधी करणार आहे चाळीची साफसफाई? त्यांच्या घरासमोर हो, कचरा करतो. बघतो. ते बघा तिकडे किती घुशी लागल्यात, खाली कचरा पडलाय. काय नुसता वैताग हा झाला. वहिनी लहान काळजी मुलं करू आहेत नका, घरात. मी बोलवलंय त्याला 5 मिनिटात येईल. राहू द्या जा आता. आठवडा आणि झाला नेहमी सांगून. येतो ना, आता पण येईल. काळजी नका करू. ऐक ना, जरा तिकडून पण झाडून हो. घे ना जरा. हो साहेब, हा अहो एक विचारायचं होतं. काय? अहो त्या मारुती कांबळेचं काय झालं? उत्क्रांत होत गेला मानव, झाला दानव, न जाणीव त्याला अजून ह्या सत्याची. आलो कुठून जाणार कुठे, कोणत्या दिशेला वाटेना चाड ही कृत्याची. विकासाच्या नावाखाली हा प्रगत ना भागत ना शमत, ह्याची भूक आहे दुःख रुख रुख राहे लागून क्षणाला मनाला ह्याच्या ओढ तरी मिथ्याची. रानटी अवस्था गुहेत होता रात, पशुमारी हो दुनिया कंदमुळे होता खातरात. वारा वीज पावसाची भीती ही मनात, या निसर्गाची किमया ही आलं ना ध्यानात. हळूहळू शोध लागला शेतीचा मातीचा, करून उपयोग स्वतःच्या मतीचा धरतीच्या खुशीमध्ये पेरून. हे बघ सुजित, हल्ली तुझं वागणं खूप बदलत चाललंय. कधी येतोयस कधी जातोयस, काय भान आहे की नाही? हो काका, बाद झालो. किती समजवणार? मोठा झालोय मी, कळतं मला माझं काय करायचं ते. मोठा झालास म्हणजे पंख फुटली काय? मोठा झाला सगळं शिकवलं मीच ना तुला. ओ बाद झालो, किती सांगणार? माझ्याही म्हणण्याला काय अर्थ आहे की नाही? नेहमी तुमच्यासारखं वागा, तुमच्यासारखं बोला, सगळं तुमच्यासारखं. अहो, ते ते मनापासून नवीन नाही केलं, GR त्यांचे उपकारच केलेस नियम ना आहेत. तुम्ही आमच्यावर. नाही पहिले काका. जा ऑफिस मध्ये वय आणि झालंय नीट विचारून आपलं. या. शांत बसावं. अशी पण नाही. कशी काय गेली तुमची नोकरी? ना खूपसायचं तुम्हाला आजच सगळ्यांमध्ये. सांगते, आजच झालं ना तुमच्या मनासारखं, शांत बसा ना. नाही, मी नाकू बसला तुमच्यात. मी अहो खूप तसं बसला नाही बोलते तुमच्यात. काका, ऐकून तर घ्या. वय सांभाळले ना. अहो ए उपेंद्र, तू तरी समजून रे. दिवसभर मी आता एवढं सांभाळलंय, एवढं वर्ष सांभाळलंय. मन्या तुला काही कळतं की नाही? चल, उतर तू पाहिजे इकडे. मदत कर मला. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड उभं करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकाच टर्म मध्ये तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजितदादा हे महाराष्ट्रात पहिलेच उपमुख्यमंत्री आहेत. एकत्र राहत होता टोळकीने, आले तिथे मालकी विखुरले विभागले. पुढच्या पिढीसाठी संचय करू लागले हा, एवढ्यावरती न भागले राव. जमिनी आणि सत्तेची यांना लागले हाव. मांडला डाव, धर्माचा त्याचा वाढला प्रभाव. जातीच्या विषाणूनेच संक्रमित केले गाव, म्हणून आज नावा आधी पुसतात आडनाव. जरी आली विकासाला खूप गती, तरी हिंद दर्जाच्या रूढी आल्या चाली रीती. राजवट आली, राजनीती आली, विकृती भीती घालून या माणसाने माणसाला माणसेच मारली तर किती, गाडली तर किती. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये खाली भली संस्कृतीवर मांडलाय बाजार, जळलाय आजार. कल्पकताना बुद्धिमत्ते कुटनीती आलं जागतिकीकरण, आधुनिकीकरण. गाड्या खडाला मोबाईल, मार्क्स स्वस्तय मरण. स्वतःच्या हाताने स्वतःच रचतोय सरण, अपव्यय करतो पाण्याचा बांधतोय धरण. आता उरली ना हिरवळ, जंगल कापली यांची हत्यार. निसर्गाच्या रक्तानं माखली आणि डोक्यातली गाठ. इथं नदीत टाकली गंगा जाणते मूठ. 1.25 लाखाची झाकली खोल खोदली धरती. इंधन कपात, डोंगर फोडून केलंय सपाट. राक्षस बनवल्या प्लास्टिक रूपात, सजीव सृष्टी तो करणार निपात. पशु पक्षी केले कैद तुरुंगात डांबून, सांगून होते हिंस्र. स्वतः केली पार हद्द सीमेवरती देश, विज्ञानाने करतात विध्वंस. उत्क्रांत होत गेला मानव, झाला दानव, न जाणीव त्याला अजून ह्या सत्याची. आलो कुठून जाणार कुठे, कोणत्या दिशेला वाटेना चाड ही कृत्याची. विकासाच्या नावाखाली हा प्रगत ना भागत ना शमत, ह्याची भूक आहे दुःख रुख रुख राहे लागून क्षणाला मनाला ह्याच्या ओढ तरी मिथ्याची.